2023 साल सरायला आणि 2024 साल उजाडायला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत। नव्या वर्षाची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे, मात्र या नव्या वर्षात अनेक बदलांनाही आपल्याला सामोरं जावं लागणार आहे। नक्की काय आहेत ते बदल पाहूया। नवीन वर्षाचं स्वागत करताना तुम्हाला काही महत्त्वाचे बदल सुद्धा जाणून घ्यावे लागणार आहेत आणि जी मंडळी या नव्या बदलांकडे दुर्लक्ष करतील त्यांना फटका बसलाच म्हणून समजा। UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना लवकरच टॅप अँड पे ची सुविधा मिळणार आहे। तुमचा मोबाईल पेमेंट मशीनला टच करताच आपोआप पेमेंट होईल। NPCI अर्थात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ही सेवा प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। 31 जानेवारी 2024 पर्यंत ही सुविधा उपलब्ध होईल। RBIनं NPCI मार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या सिस्टीममध्ये 1 जानेवारी 2024 पासून महत्त्वाचे बदल केले। नवीन वर्षात ग्राहकांना सिम कार्ड खरेदी करताना KYC सादर करावं लागणार आहे। कागदावर आधारित KYC ची प्रक्रिया सिम कार्ड खरेदीच्या वेळी सुरू होईल। सिम कार्ड मिळवताना तुम्हाला बायोमेट्रिक्सद्वारे तुमच्या तपशिलांची पुष्टी करावी लागेल। 2022-23 आर्थिक वर्षासाठी दंडासह ITR भरण्याची अंतिम तारीख हे 31 डिसेंबर 2023 आहे। विलंब करणाऱ्याला कारवाईला सामोरं जावं लागेल। इतकंच नाही तर उशिरा ITR फाईल करणाऱ्यांना 5,000चा दंड ठोठावला जाईल। दरम्यान ज्यांचं एकूण उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना फक्त 1,000 रुपयाचा दंड असेल। जर तुमचं डीमॅट खातं असेल तर हा नियम तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। सेबीनं डीमॅट खात्यामध्ये नामांकन जाहीर करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही डेडलाईन जाहीर केली आहे। अशा परिस्थितीत ज्या खातेदारांना नॉमिनी जोडले नाहीत त्यांचे डीमॅट खातं 1 जानेवारी 2024 पासून गोठवलं जाऊ शकतं। कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय आधार ऑनलाईन अपडेट करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे। जर तुम्ही या तारखेपर्यंत आधार अपडेट करू शकत नसाल तर 1 जानेवारी 2024 पासून प्रत्येक बदलासाठी 50 रुपये मोजावे लागतील। बँकांमध्ये लॉकर असलेल्या ग्राहकांना आता 31 डिसेंबर पर्यंत सुधारित बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करून ठेव मिळवण्याचा पर्याय आहे। जर त्यांनी या मुदतीपर्यंत तसं केलं नाही तर त्यांचे बँक लॉकर 1 जानेवारी 2024 पासून गोठवलं जाईल। 1 किंवा 2 वर्ष जीमेल अकाउंट न वापरणाऱ्या युजर्सना गुगल मोठा धक्का देणार आहे। असे अकाउंट्स जीमेल बंद करणार आहे। तुम्ही या वर्गात मोडत असाल तर लवकर तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह करा। दरम्यान हा नियम संस्थांच्या जीमेल अकाउंटला लागू नसेल। नवीन वर्षामध्ये इन्शुरन्स प्रीमियम महाग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळीच या संदर्भातील नियोजन करून घ्या। तसंच नवीन वर्षात विमान प्रवासासाठी सुद्धा खिसा जास्त रिकामा करावा लागू शकतो। याशिवाय कोल्ड ड्रिंक्स, फ्रूट ज्यूस आणि प्लांट बेस्ड दुधावर कर वाढवले जातील। तेव्हा नवीन वर्षाचं स्वागत करताना हे नियम विसरू नका। यशवंत साळवे, पुढारी न्यूज, मुंबई।